कधी विचार केलाय का मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला एका ठराविक साच्यात बसवलं जातं. म्हणजे 1ली ते 10वी आपल्याला चांगले मार्क पाहिजेत, 12वी सायन्स किंवा कॉमर्स झाली पाहिजे, आणि त्यानंतर सुरू होतो खरं जीव घेणा प्रवास. म्हणजे एकतर सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्ष आयुष्य घासायचं, नाहीतर एखाद्या IT कंपनीच्या केबिन मध्ये स्वतःला कैद करून घ्यायचं. आपल्या शिक्षण पद्धतीत ना प्रश्न विचारायला नाही तर होला हो म्हणायला शिकवलं जातं. म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर त्याला उद्धट म्हणतात, आणि निमूटपणे त्रास सहन केला तर त्याला संस्कारी म्हणतात. ऍक्च्युली आपण मुलांना लाईफ स्किल्स नाही तर सिस्टम मध्ये फिट कसं व्हायचं हे शिकवतोय. आणि यात भर घालणारे ते नातेवाईक. म्हणजे शेजारच्या मुलांचं पॅकेज बघ, तिची पोरगी कुठं पोचली बघ, या कंपॅरिझनच्या नादात आपण आपल्या पोराचं ते आतलं स्वप्न, त्याची ती जिद्द स्वतःच्या हाताने गळा दाबून मारून टाकतोय. आपली मुलं आज दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजूर म्हणून तयार होत आहेत, कारण स्वतःचं स्वप्न बघण्याची आपण त्यांना भीती घालून ठेवली आहे ना. आणि चुकून पण जर एखाद्यानं या सिस्टमच्या भिंती तोडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाच तर हाच समाज आणि हेच नातेवाईक त्याला ट्रोल करून मानसिक दबावात टाकून पुन्हा त्या मेंढरांच्या कळपात ढकलून देतात. मग मला सांगा, या शर्यतीत धावून फायदा नक्की होतोय कुणाचा? तुमचा, तुमच्या पोराचा की त्या समाजाचा, ज्यांना तुमच्या पोराचा फक्त वापर करून आपली दुकानं चालवायची? अरे जगणं म्हणजे फक्त काही श्वास घेणं नाही, तर स्वतःच्या अटींवर जगणं असतं. पोरांना सिस्टम मध्ये फिट व्हायला नाही तर वेळ पडली तर ती सिस्टम फाडून बाहेर पडायला शिकवा. स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायला लाज वाटता कामा नाही, अशी जिद्द त्यांच्यात निर्माण करा. सिस्टम काय बदलणार नाही राव, आपल्याला बदलावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, आपण खरंच आपल्या मुलांवर अन्याय करतोय का? तुमच्या मनातलं मला कमेंट मध्ये मोकळं करा, कारण आज आपण यावर बोललंच पाहिजे मित्रांनो, बरोबर ना?